निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणणारा शासन निर्णय रद्द. मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणणारा शासन निर्णय रद्द. सन 2012 पासूनची फरकासह रक्कम. सन 2012 पासूनची फरकासह रक्कम कोण म्हणतात देत नाही. अरे कोण म्हणतात देत नाही. अरे कोण म्हणतात देत नाही. या ठिकाणी आपण शनिवारी पत्रकार परिषद मुंबई या ठिकाणी आपल्या ऑफिसला घेतलेली होती. या पत्रकार परिषदेमध्ये 22 तारखेला जे उपोषण आपण ठरवण्यात आलेलं होतं त्या उपोषणावर, त्या मागण्यांवर मी ठाम आहे. या ठिकाणी आम्हाला जे 8 दिवसीय उपोषण आमचं झालेलं होतं त्या उपोषणामध्ये आम्हाला जो निर्णय दिलेला होता 3 महिन्यानंतर तुमचा आम्ही 3 महिन्याच्या आत आम्ही तुमची ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक बोलून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करून निर्णय देऊन टाकू. म्हणजेच तो निर्णय न देता त्यांनी आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेला मीटिंग घेऊ आणि परत पुढं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत त्या आचारसंहितेमध्ये हे भोंगडं गुंतलं पाहिजे असं शासनाचं म्हणणं आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही दिलेल्या तारखेला शासकीय नियमानुसार कुठल्याही पद्धतीत या ठिकाणी आपल्या आंदोलनाला, उपोषणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन या ठिकाणी मी बसलेलो आहे. ज्या आमच्या मागण्या पहिल्या ज्या मागण्या आहेत त्याच मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांना मानधनवाढ झाली पाहिजे, त्यांचा भविष्य निर्वाह निधी असेल, रजा असतील, प्रसूती रजा असेल, तसेच जो शासन निर्णय चुकीचा काढण्यात आलेला आहे तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा. अशा पद्धतीत फरक मिळावा. 2012 पासून जो फरक आहे आमचा तो मिळावा. या ठिकाणी आमचा जो प्रवास भत्ता आहे तो आम्हाला देण्यात यावा. म्हणजे त्याच्यामध्ये त्या प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी. म्हणजे शासकीय नियमानुसार शासनाच्या कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे प्रवास भत्ता लागू आहे त्याप्रमाणे आमच्या या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या यंत्रणेकडून आम्हाला जी दमबाजी चालू आहे, आमच्यावर जे बोदरेशन चालू आहे त्या बोदरेशनला मी न घाबरता यांनी मला जेलमध्ये जरी टाकलं तरीही मी जेलमध्ये ही उपोषण करणार आहे. या ठिकाणी मी त्यांना आश्वासित केलेलं आहे. मी GR माझ्या हातामध्ये आल्याशिवाय मी या ठिकाणाहून उठणार नाही. या भूमिकेवर मी ठाम आहे. माझ्या कर्मचाऱ्यांना जो न्याय मिळणार आहे तो माझ्यामुळेच मिळेल हे मी गॅरंटी सांगतो. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी या दमबाजीला घाबरून लोक घाबरतात आणि या ठिकाणी येत नाहीत. परंतु या ठिकाणी यापुढे कोणाची दमबाजी मी चालू देणार नाही. या ठिकाणी असं सांगितलं जातं, माननीय जरांगे पाटील साहेब यांचं जे या ठिकाणी उपोषण झालं, या ठिकाणी त्यांना जे उपोषण चालू केलं त्यांना टाईम वार वेळ काहीच नव्हता. 9 ते 6 असा टायमिंग या ठिकाणी आम्हाला संबंधित करण्यात आला. कोर्टाचे आदेश आहेत. कोर्टाने असं सांगितलंय की तुम्ही उपोषण करू नका आणि तुमच्या मागण्या मागू नका. असं काही कोर्टाचे आदेश आहेत का? म्हणजे आम्हाला मुद्दाम होऊन पोलिसांकडून दडपशाही करण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे. परंतु या ठिकाणी मी पोलिसांनाही आश्वासित केलेलं आहे, तुम्ही जर आमच्यावर समजा काही दमबाजी करणार असाल, या ठिकाणी तुमच्या नियमाचं आम्ही उल्लंघन करत नाहीत. आम्ही शासकीय नियमानुसार, आमच्या नियमानुसार आणि शासनाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन जर आम्ही शांततेच्या मार्गाने जर उपोषण करत असो तर या ठिकाणी आम्हाला तुम्हाला दडपशाहीचा मार्ग तुम्ही अजिबात आम्हाला घाबरू नका आणि शनिवार रविवार तुम्ही उपोषणाला बसू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर शनिवार रविवार जर उपोषणाला बसू नका म्हणतायत तर जर आम्हाला शनिवार रविवार या ठिकाणी उपोषणाला बसू दिलं नाही तर मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणीही माझं उपोषण चालूच राहील. आणि मात्र सोमवारी या ठिकाणी त्याच अवस्थेत माझी तपासणी होईल आणि त्या तपासणीमध्ये त्यांना समजून येईल की आझाद मैदानावरील उपोषण हे रेग्युलर चालू आहे, परंतु यांच्या दमदाटीमुळं आझाद मैदानावरील उपोषण हे उधळण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु या ठिकाणी हे उपोषण उधळलं जाणार नाही याची मी पूर्णपणे दक्षता घेणार आहे. कारण की या ठिकाणी मी जरी पोलिसांनी उचललं मला त्या ठिकाणी माझे कर्मचारी या ठिकाणी बसून राहतील, जे मला पाठिंबा द्यायला आलेले आहेत ते या ठिकाणी बसून राहतील आणि मी स्वतः जेलमध्ये उपोषण करणार आहे आणि जेलमध्ये ही उपोषण हे असंच चालू राहील याची मी दक्षता 100% घेतलेली आहे. आणि माझा मृत्यू जरी झाला
तरी चालेल, पण मी या ठिकाणाहून JR घेतल्याशिवाय या ठिकाणाहून हलणार नाही. गेल्या काही दिवसांअगोदर सुद्धा आपण उपोषण केलं होतं असं आपण म्हणत आहात आणि 3 महिन्याचा कार्यकाळ दिलेला होता आपल्याला. त्यानंतरही आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत असंही तुमचं म्हणणं आहे. हो, काय वाटतं आता तुम्ही पुन्हा बसलेला आहात उपोषणाला आणि परत दडपशाही तुम्ही बोलताय केली जात आहे आम्हाला, की हे सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करतील का? हे सरकार आमच्या मागण्या 100% पूर्ण करणार, पण यांना छळून द्यायचंय. म्हणजे हे सरकारमध्ये असं आहे, ह्या सरकारला असं आलं आणि दिलं अशा प्रकारे असे दिवस तर काय मला वाटत नाहीत. कारण की पहिला 8 दिवस मी जे उपोषण केलं त्याच्यामध्ये मला ते दिसून आलं 3 महिन्यामध्ये मला ते पूर्ण करणार होते, त्या मागण्या पूर्ण करणार होते, परंतु तसं काही आम्हाला कळलं नाही. आम्हाला प्रत्येक ऑफिसला वेळोवेळी बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुमचं काम चालू आहे. जसं मुख्यमंत्र्यांचा अभ्यास चालू आहे तशाप्रमाणे आमचं काम चालू आहे आणि पॉझिटिव्ह आहे. याच्या पलीकडे आम्हाला कोणतंही आश्वासन आतापर्यंत भेटलेलं नाही. किती ग्रामसडक योजनेअंतर्गत कर्मचारी आहेत, पगार याच्यापूर्वी किती होता आणि किती तुम्हाला अपेक्षित? आमचं ग्राम सडक योजनेमध्ये पूर्ण आमचे 1385 कर्मचारी होते आणि काही मयत झाले, काही ॲक्सिडेंटमध्ये गेले, काही अपंग झाले, काही सोडून गेले, काही एक्सपायर झाले. अशा पद्धतीत ह्या कर्मचाऱ्यांची गत झालेली आहे आणि याच्यामध्ये 685 कर्मचारी या ठिकाणी शिल्लक उरलेले आहेत आणि त्यांची तरी यांनी कीव करावी असं आम्हाला वाटतं. कारण की प्रशासनामध्ये या ठिकाणी समान काम समान वेतनावर इतका मोठा शासनाचा निर्णय आहे आणि हेच शासन नेमकं काय करतंय. पंजाबच्या शासनाने हे बाह्य यंत्रणेचे कर्मचारी परमनंट केले असं मी त्यांना म्हणजे मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे उपसचिवांना. त्यांना म्हणजे विशेष वाटतं. आम्ही कंत्राटी कर्मचारी हे म्हणजे गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहोत. आम्हाला गव्हर्नमेंटचं गाजर दिलंय आणि यांनी आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये हे दुसरे बाह्य यंत्रणेचे कर्मचारी घालून दिले आणि त्यांना दुप्पट पगार दिला जातो. आम्हाला म्हणजे असिस्टंट इंजिनियरला 12,000 रुपये महिना दिला जातो, त्यांना तर 25-26,000 रुपये महिना दिला जातो. शिपायाला 7,000 रुपये, आमच्या शिपायाला 7,000 रुपये भागवलं जातं तर त्यांच्या शिपायाला 25,000 रुपये महिना दिला जातो. आमच्या क्लर्कला 12,000 रुपयात भागवलं जातं आणि त्यांच्या शिपायाला मात्र 35-30 असे 1,000 रुपये महिने दिले जातात. आणि आमच्या ज्युनियर इंजिनियर बंधूंना जर 68,000 रुपये महिना त्या ठिकाणी दिला जातोय. त्या ग्रामविकास खात्याचा एक विभाग आहे म्हाडा विभाग म्हणून, या म्हाडाचे कर्मचारी जे आहेत हे 66-67,000 रुपये महिना त्यांना दिला जातो आणि आमच्या कर्मचाऱ्यांना 20,000 रुपयावर भागवलं जातं. हे शासनाचं नेमकं काय चाललंय म्हणजे आंधळ दळीत कुत्रपीठ खातंय अशा प्रकार या शासनाचा आमच्या समोर दिसून आलाय. म्हणून आमच्या मागण्या काही नाही आता जादा, कारण की त्यांनी आम्हाला मागच्या वेळेस जे सांगितलं होतं आता तुम्ही शांततेत राहा, आपली जी मागणी आहे आपण ती पूर्ण तर करू शकत नाही, परंतु तुमची जी मागणी आम्ही आता आमची फाईल तयार आहे. तुमची फाईल म्हणजे बाह्य यंत्रणेचे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासारखी तुमची फाईल आम्ही तयार केलेली आहे आणि त्याच्यावर सही करायला आम्हाला अडचण येणार नाही, त्याची ती तेवढी वाढ द्यायला आमची अडचण नाही. अशा पद्धतीचं आमच्यापाशी वक्तव्य केलं आणि कुठंतरी भिंतीला छिद्र पाडा नंतर तुम्हाला मिळेल अशा पद्धतीत गाजर त्या ठिकाणी दाखवले गेलं, परंतु ते आता या ठिकाणी ते गाजर चालणार नाही. आम्ही या ठिकाणावरून ठाम आहोत. आमच्या फाईलवर सही होऊन आमचा JR माझ्या ताब्यात आल्याशिवाय या ठिकाणावरून मी जाणार नाही. असा एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आता मगाशी म्हटलात की दडपून टाकण्यासाठी तुमचं हे जे आंदोलन आहे दडपून टाकण्याचं न्यायालयाचा ते लोक कुठेतरी सहारा घेतात आणि त्याच्या नावाखाली सुद्धा हे तुमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. तर जर आपलं हे जे मागण्या आहेत ह्या जर पूर्ण नाही करण्यात आल्या या आंदोलनाच्या माध्यमातूनही, तर तुम्ही न्यायालयाच्या माध्यमातून आपली ही लढाई चालू ठेवणार का? आम्ही न्यायालयामध्ये आहोत म्हणून तर त्यांना राग आलाय असं आम्हाला वाटतं. म्हणजे आम्ही न्यायालयामध्ये जे आहेत आम्हाला ते न्यायालयामुळं ते काढू शकत नाहीत हे आम्हालाही माहिती आहे. न्यायालयाने स्टेटस्को दिलेला आहे, त्यांना सिग्नल दिलेला आहे, त्याच्यामुळं आम्हाला ते काढू शकत नाही, आम्हाला त्याची गॅरंटी आहे. परंतु या ठिकाणी न्यायालयाच्या विरोधात सुद्धा त्यांनी वेगळा JR काढला चुकीचा. या ठिकाणी मानधनात वाढ करण्यात येणार नाही अशा पद्धतीने काहीतरी चुकीचं करतायत, या ठिकाणीच आदेशित करतात. पण यापुढे असं चालू देणार नाही. या ठिकाणी आमचं जे मानधन आहे आम्हाला पोटापुरतं तरी द्यावं, म्हणजेच आम्हाला आमचा उदरनिर्वाह भागता येईल. आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजने कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत राहतो.
आम्ही फॉरेस्टचे रस्ते, सगळे रस्ते जे पण गावामध्ये जे रस्ते नाही आहे जिथे, तिथले रस्ते आमच्याकडे बनवले जातात. आमच्याकडे महिला आहे, त्या महिलेला कोणतीही प्रस्तुती रजा नाही आहे. 9 मंथ त्यांना पूर्ण साईटवर जावं लागतं आणि जर त्यांनी रजा घेतल्या तर त्या बिनपगारी दिल्या जातात. आता जेव्हा परमनंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना पूर्ण लीव दिल्या जातात, मग आम्हाला का नाही? आम्ही पण तर महिला आहो ना, आम्हाला पण दिलं पाहिजे. आम्हाला दैनिक ते भत्ता जो असतो, प्रवास भत्ता, त्याची फक्त लिमिट दिलेली आहे. आज महागाई एवढी वाढलेली आहे, त्या महागाईमध्ये 2000 रुपये आम्हाला लिमिट दिलेली आहे. खरंच 2000 रुपये महिनाभर आम्ही साईटवर जाऊ शकतो का? त्या प्रवास भत्ता नाही, विमा नाही. आमच्या सोबतचे कर्मचारी मरण पावलेले आहे, पण त्यांना अजूनही काही दिलेलं नाहीये. ना आम्हाला विमा आहे, ना आम्हाला भविष्य निर्वाह निधी आहे, ना आम्हाला मानधन वाढ दिलेली आहे. 12 वर्षापासून आम्ही कार्यरत करतो. आम्हाला 12,000 मिळत आहे, तर 12,000च मिळत आहे. त्यात काहीच तुमच्या पगारामध्ये वाढ झालेली नाहीये. शिपाईला 7,000 मिळतो आणि ड्रायव्हरला 7,000 मिळतो आणि जेईला 20,000 रुपये मिळतो. आमच्या मागे जे लागलेले आहे बाह्य यंत्रणाद्वारे, त्यांना आमच्यापेक्षा दुप्पट पेमेंट आहे आणि त्यांना पण महिलांमध्ये प्रस्तुती रजा आहे, विमा पण आहे, भविष्य निर्वाह निधी पण आहे. पण आम्ही पण त्यांचेच कर्मचारी आहोत ना. शासनाने आमचा पण विचार करावा, हीच आमची मागणी आहे की आम्हाला फक्त आमचं मानधन वाढ आणि आम्ही 2012 पासून जेव्हापासून लागलेला आहो, तर त्यांना जेवढा पेमेंट दिलेला आहे, मग तेव्हापासून आम्हाला फरक दिला गेला पाहिजे. ते जर म्हणत आहे की त्यांच्याद्वारे आम्ही तुम्हाला पेमेंट देतो, पण ती पेमेंट पण द्यायला तयार नाही, तर त्यांचा आम्हाला फरक पण मिळाला पाहिजे. आणि आमचा ते भविष्य निर्वाह निधी, विमा हे आम्हाला लागू करावा आणि प्रस्तुती रजा. महिला जेईंची संख्या किती आहे? आमचे टोटल कर्मचारी 684 आहे आणि 85 महिला आहे. आम्हाला 85 महिला आहे. काय सरकारला इशारा द्याल या? ग्रामविकास खात्याचे जे मंत्री आहे त्यांच्याकडे आमची फाईल आहे. ते मागे आम्हाला 3 महिन्यापूर्वी आम्ही उपोषण केलं होतं, त्यामध्ये आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं, लेखी दिले होतं. मुख्यमंत्र्यांनी लेखी दिलेलं आहे की बा आम्हाला 3 महिन्यात आम्ही तुमचं पूर्ण काम करू. पण आम्हाला काहीच आमचं अजूनपर्यंत फाईल प्रोसेसमध्ये आहे हेच कळविल्या गेलेलं आहे. अजून आमचं काहीच नाही केलं. ना आम्हाला रजा लागू केलेल्या आहे, ना आम्हाला विमा लागू केला, ना भविष्य निर्वाह निधी, ना आमची मानधन वाढ. 3 महिने उलटून गेले, म्हणून आम्ही 22 तारखेपासून आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता, म्हणून आम्ही आज इथे बसलेलो आहोत. आता जोपर्यंत आम्हाला शासन निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. पुन्हा एकदा आश्वासन जर भेटलं तर तुम्ही आंदोलन समाप्त करणार की नाही? मागे आम्ही जसं केलं पण तसं आम्ही करणार नाही. आम्ही लेखी दिलं होतं म्हणून आम्ही विश्वास ठेवला त्यांच्यावर, तर आम्ही उठलो. पण आता आम्ही ते स्थगित करणार नाही. आम्ही GR घेतल्याशिवाय उठणार नाही, हे आमची भूमिका ठाम राहणार आहे. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.